किती प्रमाणात काय पाहिजे आपल्याला माहीत नसतं. याचा पण तोच परिणाम होतो. ओव्हर झालं तर मग ते झाड जास्त शोषून घेत नाही किंवा त्या जमिनीतली जी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, इकोसिस्टम आहे ती डिस्टर्ब होते. त्यामुळे जेवढं झाडाला पाहिजे तेवढं मिळत नाही. साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर एखाद्या माणसाला जर समजा गुलाबजाम किंवा वडापाव आवडत असेल, तर तो लईत लई 2-3 असे खाऊ शकतो. जास्त कोण खाणार असेल 10. पण त्याच व्यक्तीला आपण जर 100, 150, 200 एकदम गुलाबजाम फेकून मारले किंवा एकदम त्याच्यावर वडापाव टाकले आणि संपव म्हणलं, तर ते त्याला शक्य होणार नाही. मग काय ह्या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस आपण भरमसाठ युरिया टाकतो त्यावेळेस तिथली जी ऑर्गॅनिझम आहे किंवा जीवसृष्टी आहे ती डिस्टर्ब होते, इरिटेट होते. मग एक तर ती मेली जाते किंवा मग तिथले जीवाणू कमी होतात किंवा निघून जातात. आणि ही जी राहिलेली युरिया तो नंतर पावसामुळे किंवा इतर गोष्टींमुळं पाण्यात वाहून तुमच्या नदी नाल्यात जातो. मग तिकडं मासे असतील, जीवसृष्टी असेल ती डिस्टर्ब केली जाते. तसंच शेतात राहिलं तर आपण म्हणतो शारपड जमीन जास्त झाली किंवा त्याच जमिनीत जास्त आपल्याला पुढच्या वर्षी खत टाकायला लागतो. आता ह्याच्यामुळं काय होतं, आपला रासायनिक खताचा खर्च वाढतो. आपण न अभ्यास करता ह्या गोष्टी करतो. आणि मेन गोष्ट म्हणजे जे काय इथं मिनरल एक्सचेंज होत होता, ज्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझम त्या झाडाला नायट्रोजन म्हणा किंवा नायट्रेट किंवा नायट्राईट देत होते, त्यावेळेस तिथं मिनरल एक्सचेंजसुद्धा होत होता. हा मिनरल एक्सचेंज कम्प्लिटली एलिमिनेट होतो. मग आपल्याला युरियासोबत अजून काही विटॅमिन्स, मिनरल्स चढवायला लागतात किंवा द्यायला लागतात. मग आपण त्याला ड्रेंचिंग करतो किंवा काय करतो किंवा औषधाच्या वेगवेगळ्या बाटल्या ड्रिप थ्रू देतो. मग ह्यानी काय होतं,